Hello dear student, welcome to Sam's Learning Point. Today we are going to learn class 10 Semi Marathi Medium English subject unit first 1.4 page number 22 in textbook. Be smart. Be smart, हुशार बना. Champions aren't made in gym. चॅम्पियन विजेता कधी जिम मध्ये तयार होत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड. विजेता बनण्यासाठी त्यांच्यामध्ये व्यापक प्रमाणात आत काहीतरी असणं गरजेचं आहे. काय असायला हवं तर इथे सांगितलेलं आहे अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. दृढ इच्छाशक्ती, स्वप्न आणि दूरदृष्टी. अ डिझायर या शब्दाचा अर्थ होतो दृढ इच्छाशक्ती. अ विजन ह्या शब्दाचा अर्थ इथे होईल दूरदृष्टी. They have to have the skill and the will. They have to have the skill and the will. म्हणजे स्किल, कौशल्य आणि इच्छाशक्ती ह्या जोरावर व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती. But the will must be stronger than the skill. परंतु इच्छाशक्ती हे कौशल्यापेक्षाही स्ट्रॉंगर पाहिजे, दृढ पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राइव्ह इन द सेम मॅनर. यशस्वी लोक या प्रकारे खूप उत्कृष्टपणे भरभराटीवर येतात. थ्राइव्ह या शब्दाचा इथं अर्थ होईल भरभराट होणे किंवा उत्कर्ष होणं या अर्थ इथं घेऊ शकतो. इन द सेम मॅनर वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. प्रत्येकांच्या एक नैसर्गिक उपजत बुद्धी कौशल्य घेऊन प्रत्येक जण जन्माला येतो किंवा प्रत्येकाच्याकडे बुद्धी कौशल्य असते. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. जर आपण आपल्या बुद्धी कौशल्याचा आयुष्याच्या ध्येय प्राप्ती करण्यासाठी योग्य पद्धतीने त्याचा वापर केला तर आपण ही जीवनात खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो. याचे उदाहरणं अनेक आहेत. जिवंत उदाहरणं आहेत, लाईव्ह उदाहरणं आहेत, घडलेली उदाहरणं आहेत. सचिन तेंडुलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर, शाहरुख खान असे अनेक लोक त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले कारण त्यांनी त्यांचे उपजत बुद्धी कौशल्याचा वापर योग्य पद्धतीने केला. त्यांच्यात नॅचरल टॅलेंट काय ते समजून घेतलं. अशाच पद्धतीने जर आपण हे आपलं नॅचरल टॅलेंट शोधलं तर आपल्यालाही सक्सेस होण्यासाठी एक सोपस्कर मार्ग निर्माण होऊ शकतो. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण आपल्या आयुष्यामध्ये सहज यशस्वी होऊ शकतो. वी शॉल नॉट अचीव आवर गोल इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम. योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितपणे जीवनात यशस्वी होऊ शकतो हे पाहिले. अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती नाही केली तर यशस्वी होणार नाही. म्हणजे टेक ऍक्शन खूप महत्वाचं आहे. कृती करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आपण इथे समजून घेऊया. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट. ध्येय निश्चित करताना दोन महत्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजे. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजे काय आहे, काही डिफिकल्ट शब्द आहे तिथे समजून घेऊया. इल्युमिनेट या शब्दाचा इथे अर्थ होईल प्रकाशित करणे, उजळून टाकणे या अर्थ इथे घेतलेले आहे. आणि व्हॅल्युएबल असेट ह्या शब्दाचा अर्थ होईल मौल्यवान संपत्ती. स्टिपिंग स्टोन या शब्दाचा अर्थ होईल सुरुवातीचे प्रयत्न. मग ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ इथे अशा पद्धतीने होईल. ध्येय निश्चित करताना दोन पैलू लक्षात घेतले पाहिजे हे पाहिलं. कल्पकतेचा समज किंवा याला आपण नवनिर्मिती क्षमतेची जाणीव म्हणू शकतो. आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी म्हणजे काय हो, प्रकाशमान करणारा मैलाचा दगड आपल्याला समजणं गरजेचं आहे. गोल्स पुट वन ॲट द हेलम ऑफ लाईफ. ॲट द हेलम ऑफ म्हणजे इन चार्ज ऑफ हे फ्रेज आहे. संचालन करणे हे अर्थ इथे घेऊ शकतो. परस्युइंग देम नॉलेज अ बेटर फ्युचर सिच्युएशन. दिस help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen.
म्हणजे बघा, ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याचे सूत्र योग्य प्रकारे हाती घेऊ शकतो आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळावर न घसरता, जीवनरूपी नौका न भरकटता ठरलेल्या सुरळीत मार्गावर पुढे आपण घेऊन जाऊ शकतो. नेक्स्ट पॅराग्राफ समजून घेऊया. सेटिंग गोल्स मेनी अपेअर इझी. ध्येय निश्चित करणे, अपेअर याचा अर्थ होतो दिसणं, वर करणे, दिसणं. सेटिंग गोल्स मे अपेअर इझी बट फॉर सम. ध्येय निश्चित करणे, वर करणे सोपे वाटत असेल तर कित्येक जणांना इट इज क्वाईट चॅलेंजिंग. कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. म्हणजे काय बघा, आपण यशस्वी होणार नाही अशी मनामध्ये जर भीती राहिली आपली तर आपण यशस्वी होऊ शकत नाहीये. फिअर ऑफ फेल्युअर जे आहे ते आपल्याला टाळलं पाहिजे. हे टाळलं तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन wants to achieve in the end. To accomplish goal, experts recommend a 5-step approach. After all, मात्र शेवटी काय बघा, आयुष्यात काय मिळवायचं आहे ज्याने त्याने ठरवायचं आहे. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goal, expert recommended a 5-step. ध्येय जर साध्य करायचं आहे, मिळवायचं आहे, तर जे तज्ञ लोक आहेत ते 5 मार्ग इथे सुचवतात. आता हे 5 मार्ग काय आहेत? स्मार्ट गोलचे मेथडॉलॉजी, एक शास्त्रीय पद्धत इथे सांगितलेली आहे. ही शास्त्रीय पद्धत आपण पुढील पार्ट मध्ये समजून घेऊ.